दमादमान हक्का गडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी न येवा बशी न येवा नाहीतर सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी। तर गाण्यामुळे तुम्हाला समजलंच असेल आजच्या लॉगमध्ये काय आहे ते। तर आजच्या लॉगमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील 3 सुंदर अशी ठिकाणं। तर प्रथम आपण जाणार आहोत रत्नागिरीपासून साधारण 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या कशेळी येथील देवगडी बीचला। इथे जाण्याचा रस्ता देखील अतिशय सुंदर आहे। तर हा आहे राजापूर तालुक्यातील कशेळी येथील देवगडी बीच। इतर समुद्र किनाऱ्यांपेक्षा हा समुद्र किनारा अतिशय आगळा वेगळा पण तितकाच सुंदर आहे। या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावे लागते। इथून नजरेस पडतं आपल्याला हे पारदर्शक आणि स्वच्छ पाणी। येथील निसर्ग सौंदर्य अगदी नजरेत साठवून ठेवले आणि आम्हाला भूक लागली होती म्हणून जेवणासाठी निघालो। येथे जवळपास फार मोठी हॉटेलं नाही आहेत, पण घरगुती जेवणाची व राहण्याची उत्तम सोय येथे आहे। येथून जवळच असलेल्या सुमन फार्म स्टे मध्ये आम्ही जेवणासाठी गेलो। आजूबाजूला आंब्याची झाडं आणि शेणाने सरवलेली जमीन यामुळे जेवणाचा आनंद अजूनच वाढतो। घरगुती आणि कोकणी पद्धतीचं जेवण अतिशय चविष्ट होतं। दीदी कसं जेवण? त्यानंतर आम्ही येथून जवळच असलेल्या पावसच्या श्री स्वरूपानंद महाराज यांच्या मठात गेलो। निसर्गाच्या कुशीत वसलेलं पावसमधील हे ठिकाण अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे। येथे स्वामींचं हे जन्मगृह देखील आहे।
येथेच बाजूला स्वामींची जन्मखोली आहे. येथेच आपल्याला स्वामींचा इतिहास देखील वाचायला मिळतो. जाता जाता आम्ही या तिसऱ्या सुंदर अशा ठिकाणी गेलो, ते म्हणजे राजमाता जिजामाता उद्यानामध्ये. रत्नागिरी शहरातच हे खाजगी मालकीचे उद्यान बांधण्यात आलेले आहे. लहान मुलांसाठी तर हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. येथून आपल्याला रत्नागिरी शहराचा हा सुंदर असा नजारा दिसतो. आमच्या श्रीने तर इथल्या सगळ्याच खेळण्यांचा छान असा आनंद घेतला. आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे उद्यान अतिशय सुंदर आहे. आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत असं नक्की कधीतरी फिरायला जा. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.